Hello friends, you are watching Mr. Professor YouTube channel. This is our video lecture number 18 of mathematical logic and we are solving previous year questions. तर आज आपण इथे जे तीन क्वेश्चन डिस्कस करणार आहोत ते तिन्ही क्वेश्चन हे मागील वर्षाचेच म्हणजे 2024 मधले आहे. ओके, तर आपण सर्वात आधी आपला फर्स्ट क्वेश्चन बघूया. आपला फर्स्ट क्वेश्चन आहे इफ P implies Q or R is false then the truth values of P, Q, R are respectively. ओके, आणि इथे आपल्याला चार ऑप्शन्स दिलेले आहेत. तर इथे आपल्याला P, Q, R च्या व्हॅल्यूज यांनी फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर बघा यांनी दिलेला आहे आपल्याला P implies Q or R is equivalent to F असे यांनी दिलेलं आहे आणि आपल्याला P, Q, R च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायला सांगितलेल्या आहेत. तर बघा इथे आपल्याला इम्प्लाइज दिसत आहे. आपल्याला इम्प्लाइज साठी माहित आहे की बा जेव्हा T इम्प्लाइज F असेल तेव्हाच F येणार, नाहीतर T येणार. आता जरी आपण या होल टर्मला Q म्हणून कन्सिडर केले तर P इम्प्लाइज Q F कधी येणार, जेव्हा हा जो P आहे हा T असणार आणि जी Q ची टर्म आहे ही F असणार तेव्हाच हे F येणार. म्हणजे इथे आपल्याला P इक्वल टू आपल्याला इथे T मिळालेला आहे आणि Q और R इक्वल टू F मिळालेला आहे. कारण की जेव्हा P इक्वल टू T आणि Q और R इक्वल टू F घेऊ तेव्हाच आपल्याला हा रिझल्ट हा F मिळणार. ओके, आणि हा जो रिझल्ट आहे तो आपल्याला गिवन मध्ये दिलेला आहे. ओके, हे गिवन आहे, हे आपण आपल्या मनात नाही घेतलेलं आहे, हे गिवन आहे. त्यावरून आपल्याला P आणि Q और R च्या व्हॅल्यू आपल्याला T आणि F रिस्पेक्टिव्हली मिळालेला आहे. बघा, तर आपल्याला Q और R यासाठी आपल्याला F मिळालेला आहे, पण या दोघांच्या Q आणि R च्या आपल्याला व्हॅल्यूज सेपरेटली पाहिजे. म्हणून आपण याला पुन्हा थोडंसं फाइंड आउट करू किंवा सॉल्व्ह करू जेणेकरून आपल्याला Q और R मिळू शकेल. Q और R इक्वल टू F मिळालेला आहे. आता F साठी आपल्याला माहित आहे. ओके, F साठी आपल्याला माहित आहे जेव्हा F और F असेल तेव्हाच F येणार. ओके, म्हणजे इथे Q और R जेव्हा आपण या दोघांना F घेऊ तेव्हाच आपल्याला F मिळणार. म्हणजे इथं आपल्याला Q ची व्हॅल्यू ही F मिळालेली आहे आणि R ची व्हॅल्यू सुद्धा F मिळालेली आहे. ओके, बघा R ची व्हॅल्यू F, P ची व्हॅल्यू ही T. या रिझल्ट वरून आपण घेतलेला आहे. F होतं, F और F असेल तेव्हाच F. आपल्याला इथे F इक्विव्हॅलंट टू F मिळालेला आहे Q और R, म्हणून आपण Q साठी F आणि R साठी F घेतलेला आहे. तर आपल्याला मिळालेला आहे TFF आणि TFF आपल्याला दिसते ऑप्शन नंबर सी मध्ये, म्हणजे ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट वन. यानंतर आपण आपला सेकंड क्वेश्चन बघूया. तर यानंतर आपला सेकंड क्वेश्चन आहे कॉन्ट्रापोजिटिव्ह ऑफ द स्टेटमेंट इफ टू नंबर्स आर नॉट इक्वल देन देअर स्क्वेअर्स आर नॉट इक्वल इज. ओके, इथे निगेशन नाही, आपल्याला इथे कॉन्ट्रापोजिटिव्ह काढायला सांगितलेलं आहे त्यांनी. तर इथे आपल्याला स्टेटमेंट दिलेली आहे इफ टू नंबर्स आर नॉट इक्वल देन देअर स्क्वेअर्स आर नॉट इक्वल. ओके, तर सर्वात आधी आपण त्या दोघांना P आणि Q मध्ये स्प्लिट करूया. बघा P आणि Q, तर फर्स्ट सेंटेन्स आणि सेकंड सेंटेन्स. तर फर्स्ट सेंटेन्स आहे टू नंबर आर नॉट इक्वल. ओके, फर्स्ट सेंटेन्स आहे टू नंबर्स आर नॉट इक्वल, म्हणजे हे आहे आपलं P आणि Q आहे आपलं देअर स्क्वेअर्स आर नॉट इक्वल, म्हणजे येणार, म्हणजे आपण याला लिहू शकतो स्क्वेअर्स ऑफ टू नंबर्स आर नॉट इक्वल. ओके, इथे आपल्याला दोन क्लॉजेस मिळालेले आहे. P विथ टू नंबर्स आर नॉट इक्वल आणि Q विथ स्क्वेअर्स ऑफ टू नंबर्स आर नॉट इक्वल. ओके, पहा जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते इफ आणि देनच्या फॉर्म मध्ये आहे, म्हणजे याला आपण सिम्बॉलिक फॉर्म मध्ये अशा प्रकारे लिहू शकतो P इम्प्लाइज Q. ओके, इम्प्लाइज साठी हे इफ आणि देन आपण यूज करत असतो. ओके, पहा तर आता याचा काढायचा आहे आपल्याला कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ओके, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह आपल्याला माहिती आहे कशा प्रकारे काढल्या जाते. याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह येत असतो Q इम्प्लाइज निगेशन P. ओके, याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह आपण काढलेला आहे. आता हे तर झालं सिम्बॉलिक फॉर्म मध्ये, पण आपल्याला करावं लागेल त्याला सेंटेन्स मध्ये, स्टेटमेंट मध्ये. बघा, तर निगेशन Q म्हणजे इथे येणार स्क्वेअर्स इफ घ्यावं लागेल आपल्याला. आपण इम्प्लाइज आहे याच्यामध्ये, म्हणून आपण इथे इफ घेणार. इफ स्क्वेअर्स ऑफ टू नंबर्स
2 numbers. आता बघा इथे निगेशन आहे. ओके, निगेशन क्यू आहे या क्वेश्चन कडे. इथे ऑलरेडी नॉट आहे म्हणजे हा नॉट आपल्याला काढून टाकावा लागेल कारण की इथे आपण निगेशन घेत आहोत त्याचं. ओके, म्हणजे इथे ना 2 numbers आर इक्वल देन निगेशन पी 2 numbers आर नॉट इक्वल म्हणजे 2 numbers आर इक्वल घ्यावं लागेल. ओके, जर पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याचं निगेटिव्ह करावं लागेल आणि निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करावं लागेल जर निगेशन दिले म्हणजे निगेशन करायचं असेल तर आपल्याला. ओके, तर आपल्याला मिळालेलं आहे काउंटर पॉझिटिव्ह इफ स्क्वेअर्स ऑफ 2 numbers आर इक्वल देन 2 numbers आर इक्वल. आता हे आपल्याला ऑप्शन नंबर 2 मध्ये सी मध्ये दिसत आहे बघा सिमिलर. इफ द स्क्वेअर्स ऑफ 2 numbers आर इक्वल देन द नंबर्स आर इक्वल. ओके, आपण 2 numbers आर इक्वल म्हणजेच देन द नंबर्स आर इक्वल असं त्याचं मिनिंग होते. म्हणजे पहा ऑप्शन नंबर सी याच्याशी मॅच करत आहे जे आपण फायनल काउंटर पॉझिटिव्ह काढलेला आहे. ओके, यानंतर आपण आपला फायनल क्वेश्चन बघूया. यानंतर आपला फायनल क्वेश्चन म्हणजे थर्ड क्वेश्चन तो आहे लेट पी बी द अ मॅन इज जस्ट क्यू बी द ही इज ऑनेस्ट द इनव्हर्स ऑफ पी प्लस क्यू इज. ओके, बघा आता इथे आपल्याला पी आणि क्यू दिलेला आहे. तर पी दिलेला आहे अ मॅन इज जज. ओके, आणि क्यू बी द दिलेला आहे ही इज ऑनेस्ट. ओके, पी आणि क्यू दिलेला आहे म्हणजेच आता हे या प्रकारे आहे म्हणते. ओके, पी इम्प्लाइज क्यू हे याचा आपल्याला इन्व्हर्स काढायला सांगितलेला आहे. याचा इन्व्हर्स येतो निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. ओके, याचा जर काउंटर पॉझिटिव्ह म्हटलं असतं तर निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. ओके, हा तर आपल्याला याला स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर बघा इथे आपण इन्व्हर्स लिहून घेऊया. इन्व्हर्स मध्ये आपण स्टेटमेंटला कन्वर्ट करत आहोत म्हणजेच निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. पहा तर निगेशन पी अ मॅन इज जज. ओके, इथे इम्प्लाइज आहे म्हणजे आपल्याला इफ देनचं सेंटेन्स घ्यावं लागेल. ओके, पहा इफ अ मॅन इज नॉट जज. तर जे सेंटेन्स होतं ते आपल्याला पॉझिटिव्ह दिलेलं होतं. इथे आपल्याला निगेशन दिलेलं आहे म्हणून नॉट आपण इथे यूज केलेला आहे. ओके, याच्या आधीमध्ये आपल्याला सेंटेन्स हे निगेटिव्ह दिलेलं होतं त्याचं निगेशन करताना आपण त्या सेंटेन्सला पॉझिटिव्ह केलेलं आहे. ओके, पहा तुम्ही लक्ष द्या त्याकडे. पहा तर आपल्याला मिळालेलं आहे इफ अ मॅन इज नॉट जज देन निगेशन क्यू म्हणजे ही इज नॉट ऑनेस्ट. ही इज नॉट ऑनेस्ट. ओके, तर आपल्याला इन्व्हर्स मिळालेला आहे इफ अ मॅन इज नॉट जज देन ही इज नॉट ऑनेस्ट. आणि हे आपल्याला ऑप्शन नंबर बी मध्ये दिसत आहे म्हणजे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन. क्वेश्चन नंबर 2 आणि 3 हे दोन्ही फार सिंपल होते पण 2024 मध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन विचारलेले आहे 2 शिफ्ट मध्ये म्हणून आपण ते अटेंड केलेले आहे. तुम्ही हे तिन्ही क्वेश्चन नोट डाऊन करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.